तर छत्रपती संभाजीनगर येथील ही दृश्य आपण पाहतोय। भाजपनं इच्छुक उमेदवारांचं हे तिकीट नाकारल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार हे उपोषणाला बसले होते। त्यांच्याकडून काल या ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळालं। तर हे इच्छुक उमेदवार मात्र या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उपोषणासाठी हे इच्छुक उमेदवार बसले होते, मात्र त्यानंतर भाजप शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली, समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र एखाद्या गोष्टीची सीमा असते ती ओलांडली तर पक्षाकडून कारवाई केली जाईल असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला। त्यानंतर आता हे उपोषणकर्ते मात्र अधिकच नाराज झालेले आहेत। या ठिकाणी ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। लोकशाही मराठीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर नरेंद्र कोटेकर सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नरेंद्र सर, खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मोठ्या प्रमाणात राडा पाहायला मिळाला। अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेलं। यासाठी हे इच्छुक उमेदवार आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच काल तिकीट वाटपावरून किंवा उमेदवारी मिळण्यावरून खूप मोठा राडा संभाजीनगरामध्ये झाला। उमेदवारांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि हा इशारा दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून म्हणजे तिकडच्या स्थानिक श्रेष्ठींकडून समजूत काढल्यानंतरही हा राडा अद्याप थांबलेला नाही। ज्या उमेदवारांनी इच्छुकांनी काल राडा केला होता त्यांचं आता असं म्हणणं आहे की आम्हाला स्वीकृत नगरसेवक पद तरी दिलं पाहिजे। आम्ही पक्षासाठी इतकी वर्ष काम केलेलं आहे। आमदार खासदार किंवा मंत्री हे वर्षानुवर्षे त्या पदावरती चिकटून राहतात, पण आम्हाला उमेदवारी देताना मात्र पक्षाकडून हातचं राखलं जातं आणि हे धोरण दुटप्पी धोरण आहे भाजपाचं, असं म्हणत त्यांनी आपलं आंदोलन आपलं उपोषण कायम ठेवलेलं आहे आणि हा राडा जो आहे तो कुठे ना कुठे वाढतानाच दिसतोय। जी, निश्चितच खरं तर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष भाजपचे या ठिकाणी आले होते। त्यांची समजूत या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र कुठेतरी पक्षाकडून आता कारवाई केली जाईल असं देखील जाताना ते सांगून गेले। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।